नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. मंडळी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्री व्रत पाळले जाते. तसेच हे व्रत पाळल्याने वैवाहिक जीवनात सुख आणि समृद्धी येते अशी धार्मिक मान्यता सुद्धा आहे. ज्येष्ठ पौर्णिमा यालाच महाराष्ट्रात वटपौर्णिमा म्हणतात. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. या दिवशी स्त्रिया 16 शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात. याशिवाय पौर्णिमेला लक्ष्मीची पूजा करणेही फलदायी मानले जाते. या दिवशी केलेल्या काही उपायांनी माता लक्ष्मीची कृपासुद्धा प्राप्त होते. हे उपाय केल्याने अकाली मृत्यूची भीतीसुद्धा राहत नाही. वटसावित्रीला कोणते उपाय करावेत, चला जाणून घेऊया. पण त्याआधी माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल. तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या दिवशी हरभऱ्याचे दान करा. मंडळी, वटसावित्रीच्या दिवशी काळ्या हरभऱ्याचे दान करावे. या दिवशी 2.5 किलो काळ्या हरभऱ्याचे दान करावे. जर तुम्ही एवढे करू शकत नसाल तर 1.25 किलो काळे हरभरे दान करा. याशिवाय वटसावित्रीच्या दिवशी निर्जल ठिकाणी किंवा मंदिराजवळ पिंपळाचे झाड लावावे. हा उपाय केल्याने तुम्हाला शनिदेवाची कृपा प्राप्त होईल. पुरुषांनी हा एक उपाय नक्की करावा. वटसावित्री पौर्णिमेला पुरुषांनी पिंपळाच्या झाडाची 108 वेळा प्रदक्षिणा घालावी आणि महिलांनी 108 वेळा वटवृक्षाची प्रदक्षिणा करावी. असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते. तसेच या दिवशी वटवृक्षाला दूध अर्पण करावे. या दिवशी वटवृक्षाच्या मुळास दुधाचे पाणी द्यावे आणि आशीर्वाद म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाची पाने डोक्यावर ठेवावी. गरजूंना अन्नदान करावे. वटसावित्रीच्या दिवशी भुकेल्या आणि गरिबांना अन्नदान करावे. खीर खायला द्यावी. या उपायाने धन, समृद्धी आणि दीर्घायुष्य मिळते असे शिवपुराणात सांगितले आहे. तसेच या दिवशी हवन आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. वटसावित्रीच्या दिवशी शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि हवन सुद्धा या दिवशी करावे. असे केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि दीर्घायुष्य लाभते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.